अशी झणझणीत गावरान मसाला अंडा करी बनवण्यासाठी खूप काही स्पेशल मसाल्यांची गरज नाही. घरी असलेल्या सिंपल मसाल्यातून आणि सामानातूनच आपण ही चमचमीत झणझणीत अंडा करी बनवू शकतो. ह्या ग्रेव्हीची थिकनेससुद्धा इतकी परफेक्ट आहे की आपण भातासोबत किंवा भाकरीसोबत त्याला खाऊ शकतो आणि बनवण्यासाठी तेवढीच सोपी आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपण एक हिरवं वाटण बनवूयात. त्यामध्ये आल्याचा 1 इंच तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर, थोडंसं पाणी ॲड करून ह्याची एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची. कोणत्याही प्रकारच्या काळ्या मसाल्यांच्या भाज्यासाठी तुम्ही हे हिरवं वाटण बनवू शकता. एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल ॲड करायचं आणि त्यामध्ये एक मोठा कांदा थोडासा मोठाच कट केलेला ॲड करायचा आणि त्याला एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. सुरुवातीलाच खूप जास्त डार्क करायचा नाही. कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतून घेतला की त्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे. जे आपल्या घरी अवेलेबल असतील ते कोणतेही खडे मसाले तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता. मी या ठिकाणी दालचिनी, लवंग, धने, जिरे, तेजपत्ता, थोडासा इलायची हे ॲड केली होती. तुमच्याकडे ह्यापैकी कोणता मसाला नसेल तर तुम्ही तो स्किपही करू शकता. आणि अर्धा वाटी सुकं खोबरं ते सुरुवातीला किसून घेतलं होतं तेही ॲड करायचं. थोडासा कांदा ऑलरेडी परतला होता. आता सर्व खडे मसाले आणि आपण किसून घेतलेलं खोबरं हे व्यवस्थित कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता की छानपैकी असा खरपूस आपला हा मसाला भाजून झालेला आहे. मसाला चांगला भाजल्यानंतरच त्यामध्ये एक मीडियम साईज टोमॅटो ॲड करायचा. 2 ते 3 मिनटं टोमॅटो चांगला परतून घेतल्यानंतर ते मसाले थंड करायचे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि गरज असेल तर थोडंसं पाणी ॲड करून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. आता बॉईल केलेल्या एगला असं कट करून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये मसाला चांगला आतमध्येपर्यंत मुरतो आणि अंडे खायला आणखीनच छान लागतात. सर्व मसाल्याला सर्व साईडनी छानपैकी छोटे छोटे असे कट करून घ्यायचे. आणि ह्या ठिकाणी आपण थोड्याशा तेलामध्ये हळद, तिखट ॲड करून हा अंडा फ्राय पण करून घेऊ शकतो. परंतु बऱ्याच वेळेस अंडा करीला अंडे फ्राय नाही केले तरीही चालतात. अशा प्रकारचे कट केले तरीही मसाला खूप छान आतमध्येपर्यंत मुरतो. आता परत एकदा पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे ॲड करायचे. ह्या ठिकाणी अंडा करीला थोडंसं तेल जास्त वापरलं जातं, परंतु आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो. आता सुरुवातीला आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते एक 2 ते 3 चमचे आपण ह्या तेलामध्येच ॲड करून घ्यायचं आणि छानपैकी थोडं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. कारण हे कच्चं वाटण आहे, त्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचं आणि ह्याचा सुगंधसुद्धा मसाल्यांचा खूप छान येतो. आता आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं ते ह्या ठिकाणी मोठे 3 चमचे ॲड केलं. सुरुवातीला आपण हिरवं वाटण चांगलं परतून घेतलं. आता आपण ह्या ठिकाणी कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं आणि चांगलं 2 ते 3 मिनटं फक्त परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटातच त्याला तेल सुटायला लागेल, कारण हे वाटण आपण ऑलरेडी परतून घेतलेलं आहे, छानपैकी भाजून घेतलं होतं, त्यामुळे त्याला परत जास्त फ्राय करण्याची गरज नाही. आणि आता त्याला तेलही सुटायला लागलं. ह्यावेळेस आपण आता खूप बेसिक मसाले वापरणार आहोत. अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा लाल तिखट आणि ह्या ठिकाणी 1.5 चमचा मी काळा मसाला ॲड केला होता. हा घरगुती काळा मसाला आहे. जर तो नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा कोणताही ठेवणीतला काळा मसाला, गरम मसाला ॲड करू शकता. त्याच्यामुळे हा झणझणीत गावरान स्टाईल आपली अंडा करी बनून तयार होते. सुरुवातीच्या हिरव्या वाटणामुळे ह्याला आणखीनच जास्त चव येते. फक्त कांदा खोबऱ्याचं वाटण टाकण्यापेक्षा हे दोन्हीही वाटण तुम्ही कधीही कोणत्याही मसाल्याच्या भाज्यामध्ये एकदा ॲड करून बघा. मसाला चांगला मिक्स करून घेतल्यानंतर परत त्याला तेल सुटलं की गरजेनुसार ह्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं. मसाल्याच्या कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणीच ॲड करायचं, म्हणजे ह्या भाजीला रंग खूप छान येतो. नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं. छानपैकी मसाल्याला बॉईल आला, तेल सुटायला लागलं की त्यामध्ये बॉईल करून घेतलेले आणि कट केलेले आपण अंडे ॲड करायचे. ह्या ठिकाणी ह्याला परत एक 5 मिनटं वाफवून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला अंड्यामध्ये मुरतो, आतमध्येपर्यंत जातो आणि छानपैकी झटपट अशी आपली झणझणीत गावरान स्टाईल अंडा करी बनून तयार होते. ह्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी इतकी परफेक्ट आहे की भातासोबत आणि भाकरीसोबत मस्तपैकी चुरून आपण खाऊ शकतो. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही गावरान मसाला अंडा करी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा बऱ्याच नॉनव्हेजच्या रेसिपीज आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत. फिश थाळी, चिकन थाळी, मटन थाळी, अंडा थाळी. आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू.